सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार आणि प्रसार अगदी जोरदार पद्धतीने सुरू आहे। मग राज्यामध्ये कोण निवडून येणार, कोण पराभूत होणार, कोणत्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येणार तर कोणत्या पक्षाच्या कमी निवडून येणार, अशी चर्चा सध्या गल्लोगल्ली आणि जिकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळते। पण मात्र आता राज्याच्या समीकरणामध्ये नेमकं काय होणार, कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये समजणारच आहे। अशा विविध पक्षांची चर्चा सध्या जोरदार पद्धतीने चालू आहे। पण मात्र या सर्व राजकीय पक्षांमध्ये एका पक्षाचं नाव येतं, ते पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2006 ला स्थापन झाली आणि 2006 ला स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकामध्ये अगदी जोरदार मुसंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मारली होती। पण मात्र 2009 नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घवघवीत यश आलं नाही। 2014 ला 2019 ला दोनदा सुद्धा अपयश आलं आणि आता तिसऱ्यांदा 2024च्या निवडणुका आलेल्या आहेत। मग या निवडणुकीमध्ये नेमकं काय होईल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा मिळतील आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जनतेला सांगतात की माझ्या हातामध्ये एकदा सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवतो, खरंच त्या पद्धतीने होईल का, या संपूर्ण विषयावर आपण अगदी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची स्थापना 2006 मध्ये झाली आणि 2006 मध्ये झाल्यानंतर बघता बघता लोकप्रियता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर वाढत गेली। आता महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकप्रियता वाढत गेल्यानंतर 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अगदी घवघवीत यश मिळालेलं होतं आणि पहिल्याच झटक्यामध्ये 13 आमदार सुद्धा निवडून आलेले होते। मग 13 आमदार निवडून आल्यानंतर राज ठाकरे यांची ताकद महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि हीच ताकद पुढे चालून 2014 ला 19 ला वाढत जाईल आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येतील अशी शक्यता वाटत होती। पण मात्र 2014 ला मोदी लाट आली आणि या मोदी लाटेमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचं नुकसान झालं। शिवसेना भाजप सोडलं तर म्हणजे देशामध्ये राज्यामध्ये असणारी मोठी काँग्रेस आहे, काँग्रेसला सुद्धा मोठा झटका बसला होता। राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुद्धा मोठा झटका 2014च्या निवडणुकीमध्ये बसलेला होता, कारण की देशामध्ये आणि राज्यामध्ये मोदी लाट आलेली होती। मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार सुद्धा त्या लाटेमध्ये पडले आणि मग 2014 ला जास्त काही उमेदवार मनसेला निवडून आणता आले नाही। पुढे 2019च्या निवडणुका आल्या आणि या निवडणुकामध्ये फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकच आमदार निवडून आणता आला आणि एकच आमदार निवडून आल्यामुळे अनेक जण राज ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर टीका देखील करू लागले। बघता बघता 2024च्या विधानसभा निवडणुका आता आलेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये नेमकं काय होईल हेच आपला सविस्तरपणे पाहायचं आहे। जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जे धोरण आहे ते अगदी स्पष्टपणे आहे। ते पहिल्यापासून सांगतात की महाराष्ट्र एकदा माझ्या हातामध्ये द्या, सुतासारखा सरळ करून ठेवतो। राज ठाकरे यांचं बोलणं अगदी परखड आणि स्पष्ट असतं। त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी राज ठाकरे यांच्या सभेला होत असते। पण मात्र त्या गर्दीचं रूपांतर मतामध्ये होत नाही याचीच कुठंतरी खंत मनसेच्या कार्यकर्त्या आणि नेत्यांना सुद्धा वाटते, कारण की खरंच राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी होते। पण मात्र लोक मतदान नेमकं का करत नाहीत असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। जर आपण पाहिलं तर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांचा जो वचननामा आहे, जाहीरनामा आहे, यामध्ये आपण काय काय करणार पण कशा पद्धतीने करणार हे सांगितलेलं नाही। राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत ज्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये, त्याला ते ब्ल्यूप्रिंट म्हणतात, त्यामध्ये विकासाची कामं कशी करायची याचं सविस्तर विश्लेषण किंवा सविस्तर माहिती सुद्धा दिलेली आहे। एकदा राज ठाकरे यांच्या हातामध्ये सत्ता दिली तर खरंच महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल का, कारण की त्यांनी आतापर्यंत हातामध्ये घेतलेली जी आंदोलनं आहेत ते यशस्वीपणे पार पाडून सुद्धा दाखवलेली आहेत। सुरुवातीला मराठीचा मुद्दा होता, मराठी
तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये नोकऱ्या भेटत नव्हत्या, म्हणजे रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना संधी मिळत नव्हते। इतर राज्यातले तरुण महाराष्ट्रामध्ये येऊन रेल्वेमध्ये भरती होत होते, त्याच्या जाहिरातीसुद्धा महाराष्ट्रामध्ये निघत नव्हत्या। त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी महत्त्वाचा विषय काढला आणि एक आंदोलन केलं, त्यामुळं रेल्वेला सुद्धा राज ठाकरे यांची दखल घ्यावी लागली आणि तो प्रश्न सोडवावा लागला आणि त्यानंतर मराठी तरुणांची भरती रेल्वेमध्ये होऊ लागली। पण मात्र जनतेला याच्याशी काही घेणं देणं नाही। जनतेनं त्या भरतीकडं किंवा राज ठाकरे यांचं यशस्वी झालेल्या आंदोलनाकडं कसं काय दुर्लक्ष केलं असा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो। त्यानंतर राज ठाकरे यांनी हातामध्ये घेतलेलं आंदोलन होतं ते म्हणजे मराठी पाट्यांचं हातामध्ये आंदोलन घेतलेलं ते देखील अगदी यशस्वीपणे सोडवलं। राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर कित्येक दुकानदारांनी त्यांच्या ज्या पाट्या होत्या त्या मराठीत केल्या होत्या। अशा पद्धतीनं राज ठाकरेंची एक आंदोलनं यशस्वी होत होती आणि त्यानंतर त्यांनी टोल नाक्याचं आंदोलन हातामध्ये घेतलं आणि टोल नाक्याचं आंदोलन हातामध्ये घेतल्यानंतर ते सुद्धा यशस्वीपणे पार पाडलं आणि आजही राज्यात ज्या रोडवर रस्ते खराब आहेत किंवा टोल नाके आहेत त्या टोलवर कारकडून फोर व्हीलर गाड्यांकडून टोल नाका घेतला जात नाही असं सुद्धा चित्र आपल्या राज्यामध्ये विविध टोल नाक्यावर दिसतं आणि त्याचं श्रेय केवळ राज ठाकरे यांना जातं। अशा पद्धतीनं राज ठाकरे यांनी हातामध्ये घेतलेली जी आतापर्यंतचे आंदोलनं आहेत त्या आंदोलनं यशस्वी करून दाखवलेली आहेत। पण मात्र काही जण म्हणतात की ते अर्ध्यावरच आंदोलन सोडतात, यशस्वी करून दाखवत नाहीत। पण मात्र आपण पाहिलं तर या पद्धतीनं आपल्याला त्यांची आंदोलनं यशस्वी झालेले दिसतात। पण मात्र राज ठाकरे यांचा दरारा आणि दबदबा अजूनही राजकारणामध्ये कायम आहे आणि या 2024च्या निवडणुकामध्ये ज्या पद्धतीनं 19ला फक्त एक आमदार निवडून आला होता ती संख्या आता या निवडणुकीमध्ये नक्कीच वाढणार आहे आणि तो आकडा 1 पेक्षा जास्त असणार आहे। आता तो किती असणार आहे, काय असणार आहे हे आपल्याला निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे। पण मात्र तो आकडा नेमका किती असेल, काय असेल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।